उत्साह बघून मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे. सुरू करूया आपण. सगळ्यांनी बसून घ्या, कारण मला माहिती आहे या घोषणा महत्त्वाच्या आहेत. पण आता माझ्या नावाची नको. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. हा उत्साह आपल्याला मतपेट्यांमध्ये दिसला पाहिजे. बसून घ्या. मला वाटतं काही दिवसांपूर्वी इथेच आपण आता दादा बस करा. काही दिवसांपूर्वी इथेच आपण वोट चोरीवर एक प्रेझेंटेशन दिलं होतं. किती लोक होतात इथं? आपण सगळेच होतात, बरोबर आहे. आणि तेव्हा मी वरळीच्या वर एक प्रेझेंटेशन दिलं होतं की कशी मतं चोरली गेली, संपूर्ण महाराष्ट्रात कशी चोरली असतील. वोट चोरी हा काही आपला इलेक्शन अजेंडा नाही आहे, प्रचाराचा मुद्दा नाही आहे. पण निवडणूक यायच्या आधी जे काही काम करायला लागतं ते काम आपण सर्वांनी करणं हे गरजेचं होतं. आणि मला वाटतं गेल्या 1 महिन्यामध्ये 20 तारखेपासून जी काही आपल्याला मतदार यादीवर काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यावर जवळपास सगळ्यांनी इथे जे बसलेले आहेत प्रत्येक शाखेत चांगलं काम झालं. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे काम फार महत्त्वाचं होतं, कारण हे काम मुंबई कोणाच्या हातात राहील, मुंबई कोणाची, ह्याचं उत्तर देणार आहे. हे जे आपण पवित्र काम केलं आहे, जे मतदार यादी क्लीन करण्याचं, जी दूषित मतदार यादी होती, दूषित मतदार होती, ती आपण चांगलं करण्याचं, शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं इथे जवळपास सगळेच महिला, पुरुष, युवा, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, ग्राहक असेल, सगळे अंगीकृत संघटनेने त्याच्यावर काम केलेलं आहे. मी ज्या ज्या शाखेत जात होतो तिकडे जे आपले पदाधिकारी आहेत ते मला सांगत होते की आमच्याकडे एवढे दुबार आहेत, एवढे संभाव्य दुबार दाखवलेले आहेत. हे सगळं आपण आता काम केल्यानंतर ज्या क्षणाची आपण 4 वर्ष वाट पाहत होतो की निवडणूक कधी जाहीर होणार, ती काल जाहीर झालेली आहे. सगळ्यांना तारखा माहिती आहेत का? काय आहेत? काय आहेत? मतदान कधी? निकाल कधी? जिंकणार कधी? पण जेव्हा आपण पुढचे 15 दिवस, 20 दिवस, जवळपास 1 महिनाच, आता तसं पाहिलं गेलं तर आत्तापासून बरोबर 1 महिन्यावर आपला विजय दिवस आहे. पण हा विजय आपल्याला घरी बसून प्राप्त होणार नाहीये. गेले 25 वर्ष जे आपण केलं, जे मुंबईमध्ये आपण काम करून दाखवलेलं आहे, ते तुम्हाला घरोघरी न्यायला लागणार, मनोमनी बसवायला लागणार, प्रत्येकाला सांगायला लागणार, पुन्हा एकदा आठवण करून द्यायला लागणार की आपण काय काम केलेलं आहे. आणि ते जे काम केलेलं आहे आपण ते अभिमानाने सांगायचं. म्हणून आज मी तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. सुरुवात करायची? करूया सुरू. स्क्रीनवर दिसते ते ओळखता येतंय का? कुठे? नक्की? जिथे तुम्ही सगळे आता बसलेले आहात ही तीच जागा आहे. लाईट बंद करा हे सगळे, म्हणजे दिसेल. नाही, माझं नाव आदित्य सूर्य असल्यामुळे थोडं प्रकाश जास्ती पडतो. थोडं गंमत म्हणून घ्या ना, ते रील बनवतील कोणीतरी याच्यावर. थोडं लाईट कमी करायला पाहिजे. दिसतंय? अजून दिसतंय का? ठीक आहे. हीच ती जागा आहे जिथे वरळी कोविड सेंटर आपण सुरू केलं होतं. आपल्याला आठवत असेल, आपलं सरकार आल्या उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारणपणे 3-4 महिन्यातच कोविड महामारी ही जगभरात आली. लॉकडाऊन आपल्याला लावायला लागला. सगळीकडेच एक प्रश्न होता की नक्की आपण ह्याची टक्कर देणार कशी, नक्की काय आपण करणार, लढणार कसं याच्याशी. आणि मला आठवतं त्याच वेळी असे काही आकडे भयानक होते की आम्हाला कोडिवाड्यात पहिला लॉकडाऊन लावायला लागला. कदाचित आपल्या देशातला पहिला लॉकडाऊन
किशोरीताई इथे आहेत, महापौर होत्या तुम्ही. देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला. धांदल आमची हीच उडाली की अरे वरळीमध्ये आकडे एवढे वाढत आहेत, झपाट्याने वाढत आहेत, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं सांभाळायचं कसं. आणि तेव्हा आपल्या इकडचे जे वॉर्ड ऑफिसर होते, MOH होते, हे सगळ्यांना हाती घेऊन आपण इथेच ठरवलं की चला हे एवढं मोठं सेंटर आहे, इथे आपण आयसोलेशन सेंटर उभारूया. आणि कदाचित नुसतं मुंबईतलं नाही, नुसतं महाराष्ट्रातलं नाही, तर संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत, तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धव साहेबाच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं. तेच हे डोम आहे, इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती. पण नेतृत्व म्हणजे नेमकं काय असतं, का गरजेचं असतं नेतृत्व? एक नेता आणि त्याची विजन ही का महत्वाची असते, संवेदनशीलता का महत्वाची असते? आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावले, ऐतिहासिक जीव वाचवले, ऐतिहासिक असं केलं आणि तसं केलं. आपण काय केलं? काम केलं, लोकांचे जीव वाचवले. मला तोही दिवस आठवतो, अजूनही तो दिवस आठवतो. महाराष्ट्राचं आपलं बजेट सादर झालं होतं आणि पुण्यातल्या पहिल्या 3 केसेस आपल्याला सापडल्या होत्या. आणि सगळेच आम्ही विचार करत होतो, उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, आपले टोपे साहेब होते, आम्ही सगळेच आम्हाला बोलून घेतलं. आणि पहिलं कोणाला बोलवलं असेल तर आपले अधिकारी तर होतेच, पण डॉक्टर्सना बोलवलं आणि विचारलं आता ह्याला उत्तर काय, आपल्याला काय तयारी करायला लागणार. आणि काही अधिकारी थोडे गडबडलेले होते, गोंधळलेले होते की नेमकं कुठे करायचं असं कोविड सेंटर, कसं करायचं आपण कोविड सेंटर, ह्याची गरज तरी आहे का. आणि उद्धव साहेबांनी पहिल्याच दिवशी त्यांना आदेश दिले, मला बाकी काही उत्तर नकोय, तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया तर गेटवे ऑफ इंडिया, BKC असेल तर BKC, कुठेही जागा शोधा, कितीही आकडे तुमच्याकडे, काही मॉडेल असू द्या, काही सर्वे केला असेल तुम्ही, मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल करा आणि अशीच मुंबईमधली फील्ड हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करा. त्याचा परिणाम काय झाला? हे अर्थात लसीकरण आपल्याला खूप नंतर मिळालं, पण इकडे लसीकरण आपण केलं. पण हे जम्बो कोविड केअर असेल, आपले ICU असतील, हे सगळं. आणि तुम्हाला आठवत असेल कोविडच्या वेळी प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो होतो. त्यावेळी मला आठवतं मार्चमध्ये बँड्रा स्टेशनला, एप्रिलमध्ये खूप मोठी गर्दी उसळलेली होती, त्यांना घरी जायचं म्हणून. मायग्रंट लेबर जो आपल्याकडे असतो, कोणाला झारखंडला जायचं होतं, कोणाला बिहारला जायचं होतं, कोणाला तामिळनाडूला जायचं होतं, त्यांच्या गावी जायचं होतं. आम्ही तेव्हाचे रेल्वे मंत्री जे होते पियुष गोयल साहेब, त्यांना सतत फोन करत होतो की रेल्वे सुरू करा, त्यांना घरी जाऊ द्या, आत्ता आमच्याकडे महाराष्ट्रात केसेस नाही आहेत. पण त्यांनी काय सांगितलं, नाही, जनता कर्फ्यू लागलेला आहे, PM नी सांगितलंय कोणाला हलू द्यायचं नाही, सगळे रेल्वे बंद करून ठेवलेले, सगळं लॉकडाऊन करून ठेवलेलं. जेव्हा केसेस वाढल्या तर डोकं कसं वापरतात बघा, केसेस वाढल्यानंतर सगळ्यांना गावोगावी जाऊ दिलं, म्हणजे केसेसचा पसर तसा झाला. पण ते जेव्हा त्रस्त होते, म्हणजे आपले लोक असतील, इकडचे नागरिक असतील किंवा दुसऱ्या राज्यातून देखील लोक इथे जे काम करतात, ते जेव्हा त्रस्त होते, जास्तीत जास्ती कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुल्ल्या होत्या. लहान मुलांच्या डिलिव्हरीज असतील तर ह्याच इथेच झालेल्या आहेत, डायलिसिस असेल ते अशाच सेंटर्समध्ये झालेले आहेत. आणि जसं इथे हे फील्ड हॉस्पिटल आपण उभारलं होतं, तेव्हा आठवा BKC मध्ये जी आता जागा फुकटात बुलेट ट्रेनला दिली अहमदाबादला जायला, त्याच जागी उद्धव साहेबांनी फील्ड हॉस्पिटल 1 आणि फील्ड हॉस्पिटल 2 आणि मग दहिसर असेल, रिचर्डसन क्रूडस असेल, सगळीकडे मुलुंड असेल, भांडूप असेल, इथे आपण फील्ड हॉस्पिटल उभारायला सुरू केली. त्यावेळी जी माध्यमं आपल्याला उपलब्ध होती त्या माध्यमातून घरोघरी पोचण्याचा आपण प्रयत्न केला. तेव्हा प्रेसची पहिली आपण जेव्हा कॉन्फरन्स घेतली त्याच्यावरही टीका केली विरोधकांनी की अरे तुम्ही सांगताय घरी थांबा, तुम्ही सांगताय कोणाला भेटू नका, पण प्रेसवाल्यांना कसं बोलवता. आणि म्हणून तिथपासून जे फेसबुक लाईव्हची सुरुवात झाली, तेच फेसबुक लाईव्ह मग इतर सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली, इतर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी वापरायला सुरू केले, प्रधानमंत्री महोदयांनी वापरायला सुरू केली. पण ती सुरुवात देखील उद्धव साहेबांनी केली आणि काळजीपूर्वक. राज्य कसं चालवायचं हे मी नाही म्हणत आहे, आपले शिवसैनिक आणि पदाधिकारी नाही म्हणत आहेत, पण हे जे ट्विट आहे ना, हे बघा, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था, त्यांनी केलेलं ट्विट आहे. हे जे काही देश आहेत, हे साऊथ कोरिया अँड इवन धारावी, अ डेन्सली पॅक्ड एरिया इन मुंबई, अ स्ट्रॉंग फोकस ऑन कम्युनिटी एंगेजमेंट अँड द बेसिक्स ऑफ टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेटिंग अँड ट्रीटिंग ऑल दोज दॅट आर सिक इज की टू ब्रेकिंग द चेन्स ऑफ ट्रान्समिशन अँड सप्रेशन. आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक आरोग्य संस्थेने केलं. त्याच्या मागे एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता येऊया आपल्या मुंबई महानगरपालिकेवर. होय, आपली मुंबई महानगरपालिका, आपल्या मुंबईची महानगरपालिका. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा
1997 मध्ये पहिल्यांदा आपले महापौर बसले. मला वाटतं मिलिंद वैद्यजी होते, ते काय इथेच आहेत, या स्टेजवर एक मिनिटासाठी या. विशाखाताई पण होत्या, पण त्याच्यानंतर होत्या. 97ला तुम्ही मग या, दोघेही यावरती. हा, मला वाटतं विशाखाताई पहिले होते. आम्हाला आठवतं आम्ही पहिलं जेव्हा महापौर बंगला जायचो तेव्हा ताई असायच्या तिथे. या ना, दोघंही या. बघा, माहीमचं वर्चस्व आहे, बाकीच्या विभागांनी जरा दाखवलं पाहिजे. अच्छा, चला माहीमच्या लोकांचा आवाज ऐकू द्या, टाळ्या वाजून ऐकू द्या. दादर, आणि किशोरीताईंना पण आपण वरती बोलूया, कारण 2022 पर्यंतचा प्रवास दाखवायचा आहे. आमच्या वर्णीला बोलवलं पाहिजे ना वरती. काय काय त्यांना मध्ये बोलवणार आहे मी. आपले सगळे महापौर आणि उपमहापौर जे आहेत त्यांना मंचावर बोलवणारच आहे मी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. या ताई. आता हा जो प्रवास आहे, श्रद्धाताई पण असतील इथे कुठेतरी आहेत. हा, पण तिथून जी निवडणूक झाली 97ला एवढी तूट होती ना. येस, म्हणूनच ते मी. ताई तुम्ही ह्या बाजूला या, आणि मग पुढचे जे होत जातील आपण त्यांना तसं 5 वर्षानंतर. तुम्ही डेफिसिटमध्ये होतात. वरळीनी आता विशाखाताईंपासून किशोरीताईंपर्यंत हा जो प्रवास झाला, अर्थात मध्ये अनेक आपले महापौर उपमहापौर आहेत, ते सगळे होते. आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला आठवत असेल 650 कोटींची तूट होती, त्यावेळी डेफिसिट होतं. बरोबर आहे ताई. आणि तेव्हा आपल्याला जी महानगरपालिका आपल्या हातात आली होती, अर्थात तेव्हा आपल्यासोबत कोण होतं, त्यांना नंतर प्रश्न आहेत माझ्याकडे, ते नंतर विचारणार आहे मी. आपल्याला शिव्या देत असतात ना, विचारणार प्रश्न मी. पण टाईमपासून जी आर्थिक घडी आपण बसवायला लागलो, कारण ह्याला बोलतात इकॉनॉमिक प्लॅनिंग. कुठचंही राज्य चालवत असताना, कुठचीही संस्था चालवत असताना, कुठचंही शहर चालवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तुमचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं बनवता. सध्या जर तुम्ही केंद्र सरकार बघाल किंवा कुठचंही दुसरं भाजपचं सरकार बघाल, आर्थिक नियोजनचं बत्त्याबोळ करून ठेवलं आहे. बत्त्याबोळ, कुठेही काही आर्थिक नियोजन नाही. त्यांचा दिवस आला की त्या दिवसात पैसे कसे उडवायचे, कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्सच्या कशा घशात घालायचे, तेवढंच प्लॅनिंग असतं. पण नागरिकांचे पैसे वाचणार कसे हे कुठेही प्लॅनिंग नसतं. पण मला आठवतं, मी अनेकदा, मी जेव्हा विशाखाताई महापौर होते तेव्हा मी मला वाटतं 6 वर्षाचं होतो. पण तेव्हा पण मी माझ्या वडिलांसोबत असेल, आजोबांसोबत असेल, ह्या बैठकींमध्ये असायचो. आवड म्हणून असायचो, राजकारणाची एक आवड होती. आणि त्या आवडीनिवडीमध्ये त्या सगळ्या बैठकींचा जो माझ्यावर एक परिणाम होत गेला किंवा त्याचं जे एक माझ्यावर इम्प्रेशन होत गेलं, हाच विचार आत्तापर्यंत आपण चालवत आलो पुढे, की कुठचंही काम मुंबईसाठी करत असताना ते पारदर्शक कसं असलं पाहिजे, 2 चांगल्या दर्जाचं कसं असलं पाहिजे, आणि 3 कुठचाही प्रश्न समोरून आला तरी उत्तर त्याचं आपल्याकडे चोख असायला पाहिजे आणि छाती ठोकून सांगायला पाहिजे की होय, आम्ही ते काम अभिमानाने केलं. पण ह्याचाच परिणाम हा झाला. तुम्ही पाहिलं असेल, जी 600 कोटीची 650 कोटीची तूट होती, ती 2022 पर्यंत, म्हणजे जेव्हा किशोरीताई महापौर झाल्या तेव्हापर्यंत आपण 92,000 कोटीचं सरप्लस, 92,000 कोटीचं सरप्लस म्हणजे विचार करा, अनेक राज्यांपेक्षा जास्ती आपण आपलं FD बनवलं होतं. बरं, हे समोरून जे टीका करतात, जे भाजपवाले असतात किंवा इतर जे आपल्यातून फुटून गेले, तुम्ही बसले तरी चालेल ताई. येस, धन्यवाद ताई. तुमचा सत्कार केलाच वरती बोलवलं मी, तुम्ही जेवढं चांगलं काम केलं. आणि बाकीच्या महापौरांना सगळ्यांना, स्नेहलता इथे आहेत, सगळेच आहेत. आता हे जे काम आपण केलं, हे सगळे जी ही आपण आर्थिक चढ आपण पाहिली 92,000 कोटीपर्यंतची, कुठेही आपलं काम मुंबईचं थांबलं नव्हतं, कुठेही कुठची कामं थांबवली नव्हती, कुठेही जास्ती आपण कपात लावली नव्हती. हे काम आपण आर्थिक नियोजन जे केलं, कुठेही टॅक्स वाढवला नाही मुंबईकरांवर, कर वाढवला नाही, कुठेही पैसे लुटले नाहीत. हे प्रत्येक रुपया हा 92,000 कोटीचा आपण जे प्रोजेक्ट्स आपण सुरू करणार होतो त्या प्रोजेक्टसाठी त्या बजेटमध्ये आपण दाखवत आलो. बरोबर आहे. इथे आता आपले स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन असतील, मला शैलेशजी दिसत होते मगाशी, फणसेजी कुठे दिसत होते, हा ते बघा, फणसे साहेब तुम्ही पुढे, तुम्ही तिथे कुठे बसलात. तर
ह्या सगळ्या लोकांनी हे प्लॅनिंग करत करत मुंबईकरांच्या समोर पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण हे 92,000 कोटीपर्यंत गेलेलो आहे. पण 2022ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले, त्यांचा तिजोरीवर आपला डोळा होता, ॲनेकोंडाला सोबत घेऊन वोट चोर नोट चोर जब साथ में आते तो क्या होता है, ॲनाकोंडा. आता काय असेल परिस्थिती, कोण सांगू शकेल का मला? तिजोरी आता राहिलेलीच नाहीये. तिजोरी साफ झाली, सपाट झालेली आहे. आणि दुर्दैवाने जेवढे ह्यांनी भ्रष्टाचार केलेत, जेवढे ह्यांनी घोटाळे केलेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, त्याचा परिणाम हा झाला. तुम्ही पाहताय, रस्ते तर कुठेच दर्जेदार नाही आहेत, काही काम झालेलं नाहीये. पण मुंबईचं आत्ता कमिटेड लायबिलिटी म्हणजे जे आपण देणं लागतो ते 2.5 लाख कोटीवर पोचलेलं आहे. किती? 2.5 लाख कोटी. हे जेव्हा आपण बोलतो महानगरपालिकेचं देणं, आहे फक्त महानगरपालिकेचं देणं नसतं. हे सगळं आपल्या डोक्यावर येतं, कारण आपण करदाते आहोत, आपण कर भरत असतो, आपण मुंबईकर आहोत. आणि आपल्या डोक्यावर एवढं आता कर्ज काय, कमिटेड लायबिलिटी चढलेलं आहे. ह्याचा विचार देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. पण आपण केलेली कामं ह्याच्यावर जरा येऊया आपण. कारण काय, फक्त टीका करून उपयोग नाहीये. आपण काय काय काम केलंय हे देखील आपण सांगणं गरजेचं आहेच. पहिलं काम आणि सगळ्यात आवडतं काम माझं जे आहे ते शाळेंबद्दल मला बोलायचं आहे. शाळेंबद्दल प्रवास, हे धूर कुठचं सोडतात ते बंद करा. डान्स नाही चालू आहे कुठचं, बंद करा. शाळेंचा प्रवास, कारण हे जेव्हा आपण पाहतो 92,000 कोटी जरी आपलं FD असलं तरी आपण काय काय केलंय हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिला आपण सुरू करूया शाळेचा प्रवास. मी तुम्हाला पैज लावून सांगू शकतो, आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैज लावतो आणि सांगू शकतो ती